माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दमानीनगर रेल्वे पुलाचे पाडकाम रविवारी पूर्ण झाले, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी काम बंदच ठेवण्यात आले। मंगळवारी काही तास पुलाचा उर्वरित भाग पाडण्यास सुरुवात करण्यात आली, पण पूल पाडकाम करताना त्याचा काही भाग रेल्वे रुळावर पडत असल्याने काम करताना रेल्वे विभागाकडून परवानगी घ्यावी लागत आहे। बुधवारी पाडकामाची स्थिती जैसे थी तशी होती, परंतु दोन्ही बाजूने ऐतिहासिक दगड सुरक्षित काढून ठेवण्यात आले आहे। दमानीनगर पुलाच्या पाडकामास 12 तासांचा मेगा ब्लॉक काढल्यानंतर उर्वरित पूल पाडकामासाठी रेल्वेकडून परवानगी मिळाल्यानंतरच काम करता येणार आहे। परवानगी नसल्याने काम बंद होते असताना मंगळवारी 2 तासांचा ब्लॉक घेण्यात काम करण्यात आले। बुधवारीही रेल्वेने परवानगी दिली नसल्याने काम बंदच होते, त्यावेळी तो ऐतिहासिक दगड सुरक्षितच ठेवण्यात आले आहे। रेल्वेच्या परवानगीनंतरच पुलाचे उर्वरित पाडकाम करण्यात येणार आहे। रेल्वेकडून ब्लॉक घेतल्यानंतर पुढील काम करता येणार आहे। जशा सूचना मिळतील त्याचप्रमाणे पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।